या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नवीन तरुणांनी व्यवसायामध्ये यायला पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे, मोठमोठ्या मशीन्स चालवायला पाहिजे, म्हणून हा आपल्याला त्याचा परिचय देईल। ह्या सगळ्या मशीन्स त्याच्याच आहे, त्याच्या बाबाचं त्याने अनुकरण केलं आणि तो आता चांगलं काम करत आहे। आपल्या या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये रस्त्याचं काम, तलावाचं काम, विहिरीचं काम, सगळ्या प्रकारचं काम करतो। आणि ह्या मोठमोठ्या मशीन्स ज्या आहे हत्तीसारख्या, त्याचं नावही तो म्हणजे आपल्याला सांगणार आहे आणि त्याची माहिती आपण घेऊ आणि त्याला काही प्रश्न विचारू। तुझं नाव सांग बेटा। माझं नाव अंकुश गजानन गोडे। आणि तुझं एज्युकेशन किती झालेलं आहे? माझं सध्या फायनली कंप्लीट झालं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अमरावतीला सिव्हिल इंजिनिअरमध्ये। आणि तू कधीपासून या व्यवसायामध्ये काम करतो? मागच्या 1-2 वर्षापासून मी भावासोबत काम करतो आहे। अच्छा, आपल्या वडिलांसोबत काम करतो का? आणि तुला का असं वाटलं की बा याच व्यवसायामध्ये आलं पाहिजे? आजकालचे विद्यार्थी तर मुंबई पुण्याला जाऊन ऐश करतात, म्हणजे नोकरी करतात कंपनीमध्ये। तू इथे जंगलामध्ये आणि गावामध्ये, खेड्यामध्ये तुला फिरायचं आहे, तर का ठरवलं असं? नाही, असं काही नाही आहे। मला कसं सुरुवातीपासून भावाला बघता मला या धंद्यामध्ये इंटरेस्ट आलेला आहे। मला बहुत यामध्ये इंटरेस्ट आला, त्यामुळे मी हिच्याकडे वळलं। असं काही नाही की बा शेतामध्येच करणं आहे, इकडे पण नाही करणं आहे, दोन्हीकडे असं काही नाही, दोन्हीकडे करू शकतो, असं काही नाही प्रॉब्लेम। मशीनचे नाव काय आहेत? माझ्याकडे पोकलँड मशीन आहे। पोकलँड आपल्याकडे 50 फूट विहीर केलं जाते। बरोबर। या मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्याकडे होंडाई आहे, JCB आहे, त्यानंतर हे लुवान आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीचे आहे। आणि एका मशीनची किंमत किती आहे? एका मशीनची किंमत सरासरी फायनान्स करून आपल्याला 80 लाखच्या आजूबाजूला जातात। अच्छा, 80 लाखाच्या जवळपास जातात का? आणि ह्या मशीन्स कुठे कुठे जातात? हे मशीन आपल्या परिसर आजूबाजूला चालतात, जसं की आपला वाशिम जिल्हा झाला, यवतमाळ जिल्हा झाला, दिग्रस झाला, आजूबाजूला परिसरात कुठे चालतात। त्यामुळे आपण विहिरी करतो, शेततळा करतो, रोडाचे कामं वगैरे, खोलीकरण या मशीन केलं जातं। बरं। एकूण किती कर्मचारी काम करतात? एकूण आपल्याकडे 18-20 कर्मचारी आहे। 18-20 कर्मचारी। आणि 12 महिन्यामधून किती महिने तुम्ही काम करता? 12 महिने पण आपलं सीझन राहते उन्हाळ्याचं। त्यामध्ये 4 महिने आपण काम करतो, चालू राहतं। बाकीचे महिने आपल्या मशीन उभं राहते। 4 महिने थांबायचं आणि 8 महिने काम, याचा अर्थ। आणि तू या बिझनेसमध्ये समाधानी आहे का? हा, खूप समाधान आहे सध्या। समाधान महत्त्वाचं आहे। आणि तरुण पिढींनी व्यवसायामध्ये यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे, याविषयी तुझा संदेश काय आहे? नाही, तरुण पिढीने नक्कीच व्यवसायामध्ये यायला पाहिजे। हो का? बरं। आणि काही समस्या या व्यवसायात? नाही, थोडं बहुत राहतं ते तर आपण ॲडजस्ट करू शकतो, असं काही नाही। हो का? चांगली गोष्ट आहे, चांगली आहे। बरं, कोणाला शेततळं बनवायचं आहे, कोणाला विहीर खोदायची आहे, तर तुझ्याशी संपर्क करावा लागेल। मग तुझा मोबाईल नंबर सांग सगळ्यांना। माझा मोबाईल नंबर 93 73 26 97 95 हा आहे। तुम्ही या नंबर कधी पण संपर्क करू शकता। तर ऐकलं मित्रांनो, नया जोश है, नई उमंग है, हमारे बच्चे देश का निर्माण कर सकते हैं। सिर्फ उनमें हिम्मत चाहिए। अपने पिताजी के साथ में उसने काम किया, पहले निरीक्षण किया, देखा और उसको लगा कि हम भी कुछ कर सकते हैं, म्हणून तो या व्यवसायामध्ये उतरला। व्यवसाय म्हटलं की आर्थिक अडचणी असतात, इतर अडचणी असतात, त्या अडचणीला मात देऊन तो पुढं जात आहे। म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे शेतकरी बंधू आणि भगिनींना की तुमच्या गावामध्ये विहीर खोदायची आहे, शेततळं बनवायचं आहे किंवा इतर कामं करायचे असेल, तर त्याने सांगितलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावे असे मी तुम्हाला विनंती करतो। आणि अधिक माहितीसाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नवीन माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी परत येईल। तोपर्यंत नमस्कार।